अचानक एक बैलगाडी दिसली. बाबासाहेबांनी त्या बैलगाडीला हात केला आणि म्हणाले, दादा मला जरा माझ्या गावापर्यंत येऊ द्या, ऊन खूप तापलेलं आहे, कृपया मला तुमच्या गाडीत आसरा जागा द्या. तुमचे उपकार मी विसरणार नाही, मला गाडीत घ्या. असे बाबासाहेब त्या गाडीवानला विनंती करतात. आणि हे बावन दादांनी अगदी शब्दातून कसं लिहिलंय बघा. थांबा हो थांबा गाडीवान दादा, थांबा हो थांबा गाडीवान दादा, बाळ एकटा मी माझे नाव राहिले दुर्वरी माझे गाव, गाडीत घ्या मला मला, गाडीत घ्या मला. थांबा हो थांबा गाडीवान दादा. माननीय निलेश भाऊ भिंगरदिवे या विवाह सोहळ्यास उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पैलवान सुयोग भिंगरदिवे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जळती पाय माझे पाठीवरती आहे दप्तराचे ओझे, तापत्या उन्हाने जळती पाय माझे पाठीवरती आहे दप्तराचे ओझे. हा भयान वारा डगमग भासे, थांबते बगडती काही ताजे ताजे. येऊ द्या दया हो मज पामराची परतुनी, घ्या मला घ्या मला, गाडीत घ्या मला मला, गाडीत माननीय श्री मनोज वावेकर सर उद्योगपती पुणे शहर यांचं भिंगरदिवे परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. गाडीवान बोले जात सांग बाळा, दिसतो खरोखर लई साधा भोळा. बाबासाहेब दिसायला फार सुंदर होते. हा बालक म्हणून त्यालाही दया आली. गाडीवाल्याने गाडीत घेतलं आणि मग गाडीवाला बाबासाहेबांना काय विचारतो बघ. गाडीवान बोले जात सांग बाळा, दिसतो खरोखर लई साधा भोळा. भीमा बाळ बोले महारणी वेडा, गाडीवान बोले थांब बाळ थोडा. वाटेल माझी गाडी आणली कैसे घेऊ मी तुला, गाडीत घ्या मला मला, गाडीत घ्या मला. थांबा हो थांबा गाडीवान दादा.
गाण्यातलं शेवटचं गडवा आहे बाबासाहेब त्यांना काय गाडीवाल्याला काय विनंती करतात बघ. उपकार तुमचे विसरणार नाही, देतो तुम्हाला ही मनाची ग्वाही, सांगणार नाही कुणाला कदाही, जीव झाला माझा नाही नाही, वामन माझी वाटत पायी बैसुनी, घ्या मला गाडीत घ्या मला मला गाडीत घ्या मला, थांबा हो थांबा गाडीवान दादा, थांबा हो थांबा गाडीवान दादा, बाळ एकटा